तर आज आहे मुलांना सुट्टी, त्यामुळं आरोहीचं चाललेलं आहे काहीतरी उद्योग करणं. आता आज निवांतच आहे, निवांत कामं चाललेलं आहे आमचे सर्व. नमस्कार मंडळी, तर आज आहे मिनी ब्लॉगचा दुसरा दिवस. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर ही आहे आरोही. हाय कर आरोही. हाय. सांग कशा कशा स्टिकर बनवलेत. हे बटरफ्लाय, हे रोज, स्माइली, बो आणि बुक. तर एवढे स्टिकर आरोहीने बनवलेले आहे. तर स्माइली बघू शकता कशा काढल्या. आणखीन कट करायचे, भरपूर काही काम करायचं आहे त्याच्यावरती. पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवू. तर आज आहे सुट्टी, तर मुलं काहीतरी उद्योग करतायत. आजचं वातावरण ना खरंच खूप फ्रेश आणि मस्त होतं. छान असं कडक ऊन पडलेलं होतं आणि बाहेर बघू शकता किती कडक ऊन आहे. चला तर म्हणलं आज छान अशी स्वच्छता वगैरे करून घ्यावा घराची. त्यात होती मुलांना सुट्टी, आणि मुलांना सुट्टी असलं की एक डोक्याला वैतागच असतं. तर ते मुलांना घरचं काही असं लागत नाही, वेगळं काहीतरी बनवून दे म्हणून त्यांचा हट्ट असतो सारखाच काहीतरी नवीन पाहिजे. तर चला म्हणलं आपली थोडीशी बुद्धी चालवावं आणि मुलांना काहीतरी करून द्यावं. तर इथे ट्राय करत होते, एक व्हिडिओ बनवायचा होता मला. तर व्हिडिओ बनवणं काही सोपं नसतं बरं का मंडळी, खूप अवघड असतं. तर 3-4 वेळेस मी स्टेप घेतली आणि त्यानंतर मला कुठेतरी ते जमलं, म्हणजे की बिस्किट वगैरे कॅच करायचे. तर इथे मी बनवत आहे मुलांसाठी ओरिओ शेक, जे की ओरिओ मिल्कशेक बनवत आहे. तर इथे बघू शकता, तर प्रत्येक ओरिओ वेगवेगळे असतात. काही ओरिओमध्ये चॉकलेट कलरची क्रीम निघते, तर काही ओरिओमध्ये पिंक कलरची, तर काही ओरिओमध्ये येलो कलरची क्रीम निघते. आता भरपूर व्हेरायटी जे की मार्केटमध्ये आलेल्या आहे ओरिओ बिस्किटच्या. खूप सारे वेगवेगळे प्रकारचे बिस्किट असतात आणि वेगवेगळ्या क्रीम वगैरे राहतात. तर इथं 2 बिस्किटचे पुढे वेगवेगळ्या फ्लेवरचे आणलेले होते मी, जे की त्याच्यामध्ये एका ह्याच्यात होती पिंक कलरची क्रीम आणि एका ह्याच्यात होती व्हाईट कलरची क्रीम, जे की येलो कलरचं ओरिओचं बिस्किट राहतं त्याच्यामध्ये. पण हे दोन्हीपेक्षा ना ते चॉकलेटी जी क्रीम असते ना ओरिओची, तोच बिस्किट एकदम छान आणि टेस्टी लागतो. त्यानंतर याच्यामध्ये टाकलं दूध वगैरे टाकून घेतलं. तर इथे बघू शकता जे की आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं दूध टाकू शकतो. तर मुलांना असे बिस्किट देण्याऐवजी मग थोडंसं प्रोटीन्स वगैरे पण मुलांच्या पोटात गेलं पाहिजे. त्यामुळं इथं थोडंसं म्हणलं चला काहीतरी युनिक करावा. त्यामुळे दूध वगैरे घातलं आणि छान असं मिक्सरला जे की फिरवून घेतलं. तर इथं व्हिडिओ बनवण्याच्या नादामध्ये ना खूप काही स्टेप ज्या आहे ना त्या कराव्या लागतात. त्यामुळे जे काही जसं आहे तसं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर व्हिडिओ बनवण्यामागं काही सोपं नसतं. धरला कॅमेरा उचलला की हा व्हिडिओ काही तयार होत नसतो, त्याच्यामागे पण भरपूर कष्ट असतात. त्यानंतर इथं ओरिओ शेक जो आहे ना तो तयार झालेला आहे. तर इथं कलर तर बघू शकता तुम्ही, इतका छान आणि मस्त असा कलर आलेला आहे ना, जसं काही चॉकलेटचाच मिल्कशेक जो आहे ना तो बनवला. तर इथं मी टेस्ट वगैरे करून बघितला आणि खरंच खूप म्हणजे इतका छान आणि टेस्टी झाला होता ना, खरंच खूप मस्त लागत होता. धर तुला मिल्कशेक, ओरिओ शेक. कसा झालाय? छान झालं. छान. तर मग आरोहीला प्यायला दिला मी आणि आरोहीने खरंच खूप छान असं झालं म्हणली. आणि त्यानंतर मला लागायचं होतं स्वयंपाकाला, कारण स्वयंपाक करायचा होता आणि सुट्टी असल्यामुळे खूप निवांत, म्हणजे इतके निवांत कामं चालतात ना, वेळेचं काही भानच राहत नाही. त्यामुळे मग मस्त अशी पटकन म्हणलं काहीतरी होईन असं मेथीची भाजी बनवायची होती. त्यामुळे लसूण वगैरे सोलला आणि मिक्सरमध्ये जे मिश्रण वगैरे काढून घेतलं. तर मी इथं ना पातळ अशी मेथीची भाजी जी आहे ती बनवणार आहे. तर त्याच्यामध्ये घातलेले शेंगदाणे, लसूण आणि हिरवी मिरची आणि थोडेसे जिरे टाकायचे आणि ते छान असं बारीक मिक्सर जे वाटून घ्यायचं आहे. तर इथं मी छान मिक्सरमधून असं बारीक करून घेते आणि मेथीची भाजी जी आहे ना ती तयार करून घेते. तर मंडळी, तुम्हाला आपले असे व्हिडिओ बघायला आवडतील का हे नक्कीच कमेंट करून सांगा. तर आपले डेली ब्लॉग, डेली रुटीन आणि बरंच काही, आता भरपूर सण वगैरे येणार आहे, जे की राखी पौर्णिमा आहे, आपले गणपती आहे, गौराई आहे, आता जे की श्रावण महिना चालू झालेला आहे. त्यामुळे आता सण वगैरे जे आहे ना ते सुरुवात होणारच आहे. तर म्हणलं चला आपण पण माझं डेली लाईफ जे आहे ना ते तुमच्यासोबत शेअर करूया. तर इथं कढई पण तापायला ठेवली होती आणि मस्त असं त्याच्यात तेल वगैरे टाकून घेते. आणि तेल छान असं गरम झालं का त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आणि आपली मेथीची भाजी जी आहे ना ती टाकून घ्यायची आणि छान अशी परतून घ्यायची. तर इथं मी सहज असं हा जो की शॉर्ट व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्येच लॉंग व्हिडिओ जो आहे ना तर मसाला डब्बाना मी धुवायला टाकलेला होता. त्यामुळे म्हणलं चला आता थोडं थोडं जे आहे ना आता असंच कॅरीबॅगमधून घेतलं आणि जे की फोडणीला टाकलं.
तर मसाला डबा पण खूप खराब झालेला होता, त्यामुळे घासून स्वच्छ करून ठेवलेला आहे. वाळल्यानंतर त्याच्यामध्ये छान असे मसाले वगैरे भरून घेऊया, कारण खूप चिकट होतं आणि मसाला डबा जो आहे ना तो लवकर खराब होतं. तर इथे मेथीची भाजी जी आहे ना छान अशी परतून घ्यायची एकदम मस्त, जिरे मोहरी टाकून आणि थोडासा जो की टेस्टसाठी लसूण पण टाकायचा तेलामध्ये. त्यानंतर इथं परतून वगैरे घेते आणि मस्त अशी मेथीची भाजी जी आहे ना तीही तयार करते. तर मंडळी, आपल्याला जे की डेली ब्लॉग जे टाकायचे आहे, तर तुम्ही छान असा रिस्पॉन्स द्या आणि आपल्या व्हिडिओ जे की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपले छोटे छोटे मिनी ब्लॉग पण येत आहे, त्यामुळं तुम्ही ते पूर्ण बघत चला आणि छान छान अशा कमेंट पण करत चला. आणि हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे नक्कीच सांगा. तर इथं छान असं मिश्रण जे केलेलं होतं ते टाकून घेतलं, कारण मला पातळ भाजी बनवायची होती. त्यामुळे आता याच्यामध्ये ना पाणी वगैरे टाकते. तर मंडळी, आपलं यूट्यूबचं पहिलं पेमेंट जे आहे ना ते आलेलं आहे. त्याचा पण व्हिडिओ खूप दिवसापासून पेंडिंग आहे, तो पण बनवायचा आहे. तर नक्कीच तुम्हाला बघायला आवडेल का हे नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्ही जर कमेंट केली तरच मी हा यूट्यूबचा पेमेंटचा व्हिडिओ जो आहे ना तो शेअर करणार आहे. आणि चॅनल कसं ग्रोथ झालं, कसं जे की पूर्ण इथपर्यंत कसं पोचले, तर आपल्या इथं सबस्क्रायबर आहे ना भरपूर झालेले आहे. 56,000 सबस्क्रायबर आपले कंप्लीट झालेले आहे यूट्यूबवरती. आणि इंस्टा, फेसबुक याच्यावरती पण आपण आता व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे. तर आपले यूट्यूब फॅमिली जे आहेत, जुने मंडळी आहेत, नवीन मंडळी जे जोडलेले आहेत, त्यांनी सर्वांनी आपल्या इंस्टाला आणि फेसबुक चॅनलला पण फॉलो करून घ्या. तर इथे माझी छान अशी भाजी वगैरे तयार झाली आणि आता बनवायची आहे चपात्या. तर मुलांना पण भूक लागली होती, तर म्हणलं तोपर्यंत शांत झाले. ओरिओ मिल्क शेक मुलांना दिलता प्यायला त्यासाठी. तर इथं बघू शकता अशी मस्त पाणी टाकून जे की व्यवस्थित आता 5-10 मिनटं व्यवस्थित अशी शिजून द्यायची आहे. तर मंडळी, खूप प्रयत्न चालू आहे. व्हिडिओ बनवणं काय सोपं नसतं, खूप अवघड असतं. तर तुमचा सपोर्ट पाहिजे, तुमचे सहकार्य पाहिजे, तुमचा आशीर्वाद असेल तर नक्कीच इथून पुढे आपण छान छान असे मोठाले ब्लॉग म्हणा, मिनी ब्लॉग म्हणा, डेली रुटीन म्हणा घेऊन येण्याचा प्रयत्न करू. तर इथं आरोहीला ना मिल्कशेक खूपच आवडला होता, त्यामुळे इथं असं काही चालू होतं जे की मिक्सरच्या भांड्यात थोडाफार होता तो पेनं. चला तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.